नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे मस्त अशी साधी आणि सिंपल खूप लवकर बनणारी खिचडी। चला तर बनवूया खिचडी। खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: टोमॅटो, गोबी, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण पेस्ट। कढईमध्ये तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर जिरं, मोहरी, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर लसूण पेस्ट टाकायची, गोबी टाकायची। आता याला 2 मिनिटं असं परतून घ्यायचं। स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल, पोळ्या भाजी करायचा कंटाळा आला तर आपण ही खिचडी बनवून खूप सोपी व्हेजिटेबल खिचडी बनवून 1 मिनिटात खूप कमी साहित्यात बनवून तयार करतो आणि एक चवीला तर एकदम छान लागते। 2 मिनिटं परतून घ्यायचं। मिरची आणि कढीपत्ता व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा। नंतर टोमॅटो टाकायचा। टोमॅटो, गोबी टाकून 2 मिनिटं परतून घ्यायचं। याला 2 मिनिटं असंच परतून घ्यायचं। याच्यामध्ये हळद टाकायची थोडीशी, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। बघा किती छान कलर आलेला आहे। 2 मिनिटं परतून घ्यायचं। नंतर धुतलेले तांदूळ, मसूर डाळ आणि शेंगदाणे टाकायचे। याला 2 मिनिटं असं परतून घ्यायचं। मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचे कांदा, 2 मिनिटं भाजून घ्यायचे तांदूळ। याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। खिचडीला मस्तपैकी उकळी येऊ द्यायची। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल माझी तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।